नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ संक्रांतीला अनुसरूनच. संक्रांतीचा दिवस खरं तर पतंग महोत्सव असा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. तर संक्रांतीच्याच दिवशी का बरं पतंग महोत्सव असतो किंवा संक्रांतीच्या काळामध्ये पतंग का उडवतात याबद्दलची आख्यायिका, शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय कारण काय आहे ते आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमधून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपली मुलं जेव्हा आपल्याला प्रश्न विचारतात ना की हे असं का, तर याचं उत्तर आपल्याजवळ नसतं. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर या पतंग उडवण्याच्या पाठीमागं एक आख्यायिका अशी सांगितली जाते की तामिळमधल्या तन्ना रामायणानुसार श्रीरामांनी पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. श्रीरामांनी जो पतंग उडवला तो पतंग थेट उंच उंच आकाशातून थेट स्वर्गात पोहोचला आणि स्वर्गात इंद्राच्या मुलाची पत्नी जयंती हिला तो पतंग सापडला आणि हिनं विचार केला की अरे बापरे, एवढ्या उंच एवढ्या स्वर्गापर्यंत पोहोचणारा पतंग उडवणारा कोण बरं असेल आणि मला त्याला पाहायचंय. त्यामुळे मी हा पतंग काही कुणाचा याचा शोध घेणार नाही, तर ज्याचा पतंग असेल तो या पतंगाला शोधत येईल आणि मला तेव्हा पाहायला मिळेल. इकडे श्रीरामांनी पतंग आणण्यासाठी मारुतीरायाला पाठवलं आणि मारुतीराया जेव्हा तिथं पतंग आणण्यासाठी गेले तेव्हा जयंतीनं सांगितलं की ज्यांचा हा पतंग आहे हा पतंग मी त्यांनाच देईन आणि मला त्यांना पाहायचंय. झालं. श्री मारुतीरायांनी निरोप घेऊन आले रामरायाकडे आणि मग रामरायांनी तिथं शब्द दिला की तुम्ही मला चित्रकूट पर्वतावरती पाहू शकाल. आता त्याच्या पुढची आख्यायिका ती वेगळी आहे, ती आजच्या व्हिडिओमध्ये नको, ती पुन्हा केव्हा तरी. तर अशा प्रकारे एका आख्यायिकेच्या रूपातून श्रीरामांनी पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली असं सांगण्यात येतं. आणि आता आपण अयोध्येत राम मंदिरासाठी श्रीराम सोहळा नक्कीच पाहणार आहोत. तर ही झाली आख्यायिका. मग आता शास्त्रीय कारण काय आहे बरं? तर संक्रांतीचा दिवस हा थंडीचा सगळ्यात शेवटचा दिवस असतो आणि या थंडीच्या शेवटच्या दिवशी पतंग जेव्हा उडवतात ना तेव्हा पतंग असं काही गर्दीच्या ठिकाणी उडवला जात नाही, तर पतंग लांब माळावरती रिकाम्या जागी उडवला जातो. आणि त्यानिमित्त या उन्हामध्ये पतंग उडवायला गेल्यावर संपूर्ण शरीराला उन्हाचं स्नान होतं, सूर्य स्नान होतं. आपण हात वर खाली करतो, पळतो, धावतो, यामुळं संपूर्ण शरीराला ऊन लागतं आणि जीवनसत्वाची गरज आपल्याला भागते. कारण संक्रांतीपासून पुढे उन्हाळा येणार असतो आणि त्यामुळे शक्यतो आपण या उन्हाळ्यामध्ये उन्ह टाळायचा प्रयत्न करतो आणि संक्रांतीचं औचित्य साधून पतंग उडवण्याच्या निमित्त आपल्याला सूर्यस्नान होतं आणि जीवनसत्वानं आपली हाडं बळकट होतात, असा त्यामागचा हेतू. आता मानसशास्त्रीय कारण काय बरं? तर बघा, पतंग हे प्रतीक आहे आपल्या शरीर आणि मनाचं. पतंगाची जी दोरी आहे ना ती दोरी आपल्या मनाचं प्रतीक आहे. मग ही दोरी आपण ज्याच्या हातात देतो त्यानुसार आपला शरीररूपी पतंग उडणार की फाटून कुठेतरी पडणार हे ठरतं. त्यामुळं आपला शरीर म्हणजे पतंग, त्या पतंगाची शेपूट म्हणजे आपल्या मनात येणारे विचार, आपल्या भावभावना, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी. कारण बघा, पतंगाची जर शेपूट कमी असेल किंवा शेपूट नसेल तर पतंग डळमळतो आणि उंच उडत नाही. म्हणजे आपण महत्व देत असताना आपल्या आयुष्यात जे शेपूट आहे म्हणजे आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावभावना, आपले नातेवाईक, मित्रमंडळी, आपल्या घरातली सगळी मंडळी, या सगळ्यांच्या शिवाय आपला पतंग उडू शकणार नाही. आणि दोरी जी आहे ती दोरी म्हणजे आपण आपला मनाचा पतंग कोणत्या दिशेला घेऊन जातो. दोरी मांजा जेव्हा असा ओढला जातो ना तेव्हा पतंगाला दिशा मिळते. आणि नक्कीच आपण आपल्या मनाची दोरी कुणाच्या तरी हातात दिलेली असते. मग ते आपली जवळची व्यक्ती असो, सद्गुरू असो, एखादी देवता असो, आपलं एखादं श्रद्धास्थान असो, या कुणापैकीच्या तरी हातात आपण आपल्या मनाची दोरी दिलेली असते. त्यामुळं आपण आपल्या मनाची दोरी अशा व्यक्तीच्या हातात द्यावी की ज्याच्या हातात दिल्यामुळं आपल्या शरीर आणि मनाचा पतंग उंच उंच डौलानं फडकणार आहे, उंच उंच विहरणार आहे, असा विचार करून या पतंगाचा संबंध शरीर आणि मनाशी जोडण्यात आलेला आहे की ज्या योगे आपण आपल्या शरीर आणि मनावरती विजय मिळवू शकतो आणि उंच उंच भराऱ्या घेत आपल्या आयुष्यातली आपली सगळी ध्येय आपण पूर्ण करू शकतो. तर असं हे पतंग उडवण्या पाठीमागचं मानसशास्त्रीय कारण. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पतंग उडवण्यासाठीच ची आख्यायिका, वैज्ञानिक कारण आणि मानसिक कारण जाणून घेतलं. आणि हो,
पतंग उडवताना एक महत्वाची काळजी घ्या की पतंग उडवण्यासाठी चिनी मांजा अजिबात वापरू नका, कारण हा जो इनव्हिजिबल जो मांजा आहे तो मांजा अनेक पक्ष्यांच्या माना कापतो, अनेक दुर्घटना यामुळे घडतात आणि पतंग उडवताना विशेष काळजी घ्या। जर आपण छतावरून जर पतंग उडवणार असाल तर छतावरून आपण पडणार नाही, काही अघटित घडणार नाही याची नक्की काळजी घेत सूर्यस्नान घडवण्याच्या दृष्टीनं आपल्या शरीराला नक्कीच पतंगोत्सवाचा आनंद द्या। तुम्हा सर्वांच्या मनाचा आणि शरीराचा पतंग आयुष्यामध्ये यशस्वीपणे भरारी मारो यासाठीच आपल्या या व्हिडिओचं वैचारिक शेपूट अर्थात आपल्या सगळ्यांच्या सोबत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार। भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।